आपला साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता एक चिंतन. ज्याप्रमाणे गीतेमध्ये ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र आहे, गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुष्पिका येते, त्याला पुष्पिका म्हणतात. आणि मग त्यामध्ये तिथे आहे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगशास्त्र. अर्थात ब्रह्मविद्या काय आणि ती ब्रह्मविद्या कशी अवगत करून घ्यायची, जीवनात उतरवायची, याचं शास्त्र. तसंच हा 7वा अध्याय जो आहे, यामध्ये सुद्धा आपण बघतो आहे की ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. या अध्यायाचं एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ब्रह्मविद्येचा बराच उहापोह आहे. संपूर्ण वचनामृतामध्येच ब्रह्मविद्या आहे, पण या अध्यायामध्ये विशेष त्याच्यावर भर दिलेला आहे. कारण श्रोता जो आहे ते विद्वान आहेत आणि सगळी शास्त्र त्यांना माहिती आहेत. जसं मास्तर महाशय म्हणतात, त्यांनी सगळी उपनिषदं पालथी घातलेली आहेत. याचा अर्थ त्यांना सखोल माहिती आहे. जसं श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, भगवद्गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. हा संवाद रूपात आहे. आपण अध्याय बघतो 7वा अध्याय. आणि ब्रह्मविद्या श्रीरामकृष्ण त्या समाधी अवस्थेत जाऊन सांगत आहेत. कारण याच्यात आपल्याला वर्णनात बघतो की मध्येच ते समाधी अवस्थेमध्ये जातात. अर्थात त्या अवस्थेतून ते आपल्यापर्यंत ते देत आहेत. त्याला त्यांनी विज्ञानी म्हटलेलं आहे. या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे ज्याला ज्ञान आहे, ब्रह्मविद्या माहिती आहे, परंतु ती ब्रह्मविद्या त्यांनी फक्त अवगत केलेली नाही, तर ती जीवनात उतरवलेली आहे संपूर्णपणे. त्याला त्यांनी विज्ञानी म्हटले. अर्थात कृष्णाचं पण तेच वैशिष्ट्य आहे. तिथे पण कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. आणि कृष्ण म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे माहिती आहे, स्वामीजी म्हणतात की भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर कृष्णाचं चरित्र तुम्ही अभ्यासा. मी त्यांचं ते व्याख्यानच आहे 1-2. त्याचं पुस्तकही पण आहे, मराठीत आहे, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीता, या 2 गोष्टी आपल्याला वेगळ्या नाही करता येणार. कारण भगवद्गीतेचा उपदेश हा इतका प्रसिद्ध आहे, सर्वच लोकांनी त्याला स्वीकारलेलं आहे. याचं कारण त्याचा वक्ता नाही, त्याचा वक्ता जो श्रीकृष्ण आहे, त्याच्या जीवनामध्ये ही भगवद्गीता सर्वांशाने आपल्याला उतरलेली दिसते. त्यामुळे भगवद्गीता आपल्या मनाचा ठाव घेते, हृदयाचा ठाव घेते. तसं श्रीरामकृष्ण इथे बोलत आहेत. संवाद त्यांचा आहे. अर्थात तिथे फक्त ईश्वरचंद्र विद्यासागरच नाहीत, इतर अनेक जण पण आहेत, भक्त लोक आहेत तिथे. कुरुक्षेत्रामध्ये 2च होते फक्त. जरी सर्वांची उपस्थिती होती, म्हणजे थोडी नाही, 18 अक्षौहिणी सेना, म्हणजे लाखोंमध्ये तिथे लोक होते. पण सांगणारा एकच होता, ऐकणारा एकच होता. इथे थोडा फरक आहे. इथे सांगणारे एक आहेत, बोलणारे एक आहेत, ऐकणारे मात्र लाखांमध्ये संख्या नाही आहे, पण 10-20 असतील. सगळेच ऐकतात, ते मुग्ध होऊन ऐकत आहेत. कारण कसं आहे, जरी ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या मिशानी त्याला हेतू त्यांना धरून जरी सांगत आहेत, तरी काहीतरी नवीन आहे, हे आपल्याला काही आधी ऐकलेलं नाही, माहिती नाही, असं काहीतरी नवीन आहे. आणि इथे आपण त्याचा संदर्भ बघतो आहे, उल्लेख बघतो आहे की जरी ईश्वरचंद्र विद्यासागरांनी सगळंच काही वाचून टाकलं शास्त्र माहिती, पण त्यांच्या दोन्ही सगळं नवीनच आहे.
त्यांच्याही दृष्टीने सगळं नवीनच आहे. म्हणूनच ते म्हणतात की जेव्हा श्रीरामकृष्ण म्हणतात ब्रह्म काही उष्ट झालेलं नाही आहे, तर त्यांनाही माहीत नाही, ही नवीनच गोष्ट शिकलो आहे म्हणतात ते की नाही. कारण जास्तीत जास्त आपण म्हटलं तर ईश्वरचंद्र विद्यासागर ज्ञानी होते, पुस्तकं ज्ञानी होते, म्हणून ते म्हणतात पांडित्य नुसतं काही कुचकामाचं असतं. आपण बघतो आहे की पांडित्य कुचकामाचं असतं. कारण काय, त्या पांडित्यातून आपल्याला जे ज्ञान झालं आहे ते जीवनात उतरवायचं असतं. म्हणून ते सतत लोकोपदेशास्तव शंकराचार्यांनी मी बाळगला होता, शुकदेवांनी ब्रह्मदर्शन केलं होतं, त्या ब्रह्मसागरात उतरले होते, आचमन केलं होतं, असे जे उल्लेख आपण या अध्यायात बघतो त्याचा अर्थ तोच आहे नाही. किंवा आणखी पुढे जाऊन सांगितलं आहे, चैतन्य देवांचं उदाहरण सांगितलं आहे की गीता तिथे पाठ चाललेला आहे, एक व्यक्ती बसला आहे, त्याला गीता काही समजत नाही आहे, परंतु त्याच्या डोळ्यामध्ये आसव मावत नव्हती. कारण काय, गीतेचं मर्म त्याला समजलं आहे. त्याला गीता शाब्दिक नाही आहे, तर ती त्याला प्रत्यक्ष दिसते आहे, बघता आणि श्रोता. रथावर कृष्णार्जुनाची जोडी आहेत, कृष्ण उपदेश देत आहे, अर्जुन ऐकत आहे, ते प्रत्यक्ष दर्शन त्याला होत आहे. तो एक प्रकारे विज्ञानीच आहे. तो अगदी एक अशिक्षित, ज्याला कोणतेही संस्कार नाहीत, परंतु भाव आहे. त्या भावाच्या जोरावर त्याला जिथं भक्ती म्हटलेलं आहे, त्याला प्रेम आहे. गीता काहीतरी गोष्ट आहे, अद्भुत आहे, विलक्षण आहे, जगावेगळी आहे, आणि कृष्ण आहे तिथे, अर्जुन आहे, एवढी गोष्ट त्याच्या पुरती पुरे आहे की नाही. आपल्याला जगातलं सगळं ज्ञान झालं तरी पुरे नाही आहे, आपण त्या देवाच्या दर्शनाकडे वळतच नाही आहे. म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर काय म्हणतात की ईश्वराला तर कोणी जाणू शकतच नाही, असं अगदी सरसकट त्यांचं विधान आहे, याचा उल्लेख मास्तरांनी ह्या अध्यायात सुरुवातीलाच केला आहे की नाही. ते स्वतः श्री हरिशरणम वगैरे लिहितात, वंदनपरण लिहितात, पत्र लिहिताना मायना लिहितात ते की नाही. मी हरीला शरण आहे. पद्धती हिंदूंच्या पद्धती सगळ्या पाळतात ते की नाही. गंध लावतात, धोतर नेसतात, पण काय सगळं काही आहे. जर सर्वसाधारण म्हणून हिंदू आता कोणी करत नाही, भाग वेगळा, पण त्या काळामध्ये सर्वसाधारण हिंदू जो आपला आचारविचार पाळायचा की नाही, तसले सगळे आचारविचार पाळतात. त्याशिवाय ते परोपकारी आहे, फिलॅन्थ्रॉपिस्ट आहे की नाही. काही लोक आचारविचार खूप पाळतात, पण तो देयम दीन जनाच वित्तम, जे गरजू आहेत की नाही, त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे की नाही. ज्याला इथे कर्मयोग म्हटलं आहे, पण कर्मयोगाचं खूप सुंदर श्रीरामकृष्णांनी वर्णन इथे केलं आहे. याचं कारण काय, ईश्वरचंद्रांमध्ये पुष्कळशी गोष्टी होत्या, परंतु त्या सगळ्याच गोष्टी कशा अपुऱ्या होत्या, अधुऱ्या होत्या. त्यांना समजलंच नाही मर्मशास्त्रांचं काय की नाही. आणि त्यांना कुठेही असं न दुखावता, कुठेही त्यांच्या सगळं लक्षात येईल आहे अशा इतक्या सुंदर पद्धतीने ह्या मांडल्या. म्हणजे एक आपल्याला, आपण मानसशास्त्राचा बराच उहापोह करतो पुष्कळदा की नाही, तर श्रीरामकृष्णांचं मानसशास्त्र त्यांनी इथे इतकं सुंदर वापरलं आहे की आपल्याला सांगता सोय नाही. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांना माहिती आहे की हे महान पंडित आहे, महान नुसते पंडित नाही, परोपकारी आहे, विख्यात आहे. म्हणजे एक साधेसुधे माणसांपुढे मी बोलत नाही की नाही. परंतु असं असूनसुद्धा ते ईश्वरचंद्र विद्यासागर ते कोणत्या पायरीवर आहेत याची त्यांना पक्की जाणीव करून देतात. तिथे कुठेही चुकत नाही, तिथेही कुठे बोटचेपणा नाही आहे की नाही. लक्षात घ्या, वचनामृतामध्ये तुम्हाला, संपूर्ण वचनामृतामध्ये कुठेही बोटचेपेपणा आढळणार नाही आहे की नाही. समोरच्या माणसाला काय वाटेल आहे की नाही, याचा विचार कधी करत नाहीत ते आहे की नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, तुम्ही हे करू नका. ह्या बंकिमचंद्र चॅटर्जींच्या याच्यामध्ये म्हटलं आहे, खूप अगदी कडक बोलतात, अतिशय कडक बोलतात श्रीरामकृष्ण. मग अगदी कोमल शब्दांत मी म्हणतो आहे, त्याचा राग मानू नका, हां मी कडक बोलतो आहे. ते म्हणतात मी इथे गोड गोड ऐकायला आलो नाही आहे, तेही बरोबर उत्तर देतं आहे की नाही. ह्या गोष्टी अध्यात्मामध्ये असं सगळ्यांची मनं सांभाळून काही होत नसतं आहे की नाही. म्हणून तुम्ही शास्त्र बघा, अगदी कशाला गीता बघा ना, गीतेच्या प्रारंभी कृष्णाची काय हजेरी घेतली कडक शब्दामध्ये. मला असं वाटतं कुठेही कोणत्याही शास्त्र, अगदी उपनिषदांमध्ये सुद्धा की नाही, किंवा इतर कोणत्याही शास्त्रामध्ये इतक्या कडक शब्दात आपल्या मित्राला, तो शिष्य आहे आता,
त्यांनी शिष्यत्व पत्करलं आहे. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. देवा मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आहे. त्वाम प्रपन्नम शादिमाम, मला उपदेश कर. इतकी त्यांनी भूमिका अर्जुनाने स्वीकारलेली आहे की नाही. पण त्या शिष्याला काय कडक शब्द सांगतात बघा. आपण कल्पना करू शकत नाही इतक्या कडक शब्द त्याची हजेरी घेतले. आणि अर्जुनाने त्याचं काही गैर म्हणलं नाही. हे आश्चर्य आहे मात्र आहे की नाही. असं कुठं दिसत नाही आहे की कृष्णाच्या मनाला काहीतरी तर लागलं, टोचलं, असं काही दिसत नाही आहे की नाही. तो आपण या युद्धाच्या शेवटी येईल आहे याच्या म्हणजे काय म्हणतो विरोधामध्ये. ईश्वरचंद्र विद्यासागर आहे, विनम्र आहे, चांगले सज्जन माणूस आहे, अतिसभ्य माणूस आहे. इतके विद्वान असल्यामुळे सभ्यता आपोआपच येते. विद्या विनयेन शोभते. विद्या असेल, ज्ञान असेल तर ते विनय पाहिजे तिथे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असते गीतेमध्येच आहे की नाही. विद्या पाहिजे आणि विनय पाहिजे, दोन गोष्टी पाहिजे. विनय असून चालत नाही, विद्या पण पाहिजे. विद्या असून चालेल. विद्या विनय संपन्ने, दोन्हीनी संपन्न आहे तो असं की नाही. ते हायस्ट उदाहरण आहे गीतेमध्ये. त्याला हायस्ट आदर्श म्हटलं आहे. विद्या म्हणजे ब्रह्मविद्या अर्थाने. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असते, त्या टोकापासून या टोकापर्यंत. तर मास्तर आपले हे ईश्वरचंद्र विद्यासागर कुठेतरी मध्ये आहेत, काहीतरी गोंधळ आहेत. आणि ह्या गोंधळाचे एक प्रतिनिधी म्हणून आपल्याला ईश्वरचंद्र विद्यासागर आहे. खूप आहेत. त्याच्यानंतर बंकिमचंद्र चटर्जीचा उल्लेख केलाच आहे. ते स्वतःला फार महान समजतात आणि श्रीरामकृष्णांची इतकी हजेरी घेतात जोरदार आहे की नाही. मग शेवटी ते खाली येतात. ते म्हणतात आमच्याकडे भक्त येतात. असे कोणते भक्त येतात तुमची, ती सोडलं नाही बघा रामकृष्णांनी आहे की नाही. म्हणजे ईश्वर यांनी बंकिमचंद्रांना वाटलं की मला फारच हलक्यात तरी घेतात म्हणून आहे की नाही. कारण त्याचं बोलणंच तसं होतं. एका सुशिक्षित असं जे स्वतःला फार शहाणे समजतात त्यांचं बोलणं तसं असतं. त्यांना वाटतं हे याला काय समजते या लोकांना आहे की नाही. तर श्रीरामकृष्णांनी त्याची पक्की हजेरी घेतली. मग त्यांच्या लक्षात आलं आपण चूक झालो. आपण इथे प्रेझेंट ज्या प्रकारे बोलतो आहे ते बोलणं इथं उचित नाही आहे. त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणतात तुम्ही म्हणता तसं मी तसं नाही आहे असं म्हणजे श्रीरामकृष्ण सांगतात. आणि म्हणतात त्यावेळी की आमच्याकडे पण भक्त आहे, आम्ही पण भक्त आहोत आहे की नाही. म्हणजे श्रीरामकृष्ण आता मला काही असं तसं समजणार नाही आहे की नाही. पण श्रीरामकृष्णाला उत्तर काय देतात, अच्छा तुमचे भक्त काय कसे आहे माहिती मला, काय ते गोपाल गोपाल म्हणतात तसली भक्त आहेत का आहे की नाही. म्हणजे तिथेसुद्धा श्रीरामकृष्ण त्यांना सोडलं नाही आहे की नाही. म्हणजे ते घरी जाताना ते त्याचं लिहिलं आहे तिथे की आता ते इतके धक्का बसला त्यांना इथे, त्या जन्मभराचा धक्का बसला आणि ते तिथे काही वेळ म्हणजे बोलूच शकले नाही. उभे राहिले निरोप घ्यायला. तिथे उल्लेख आहे की त्यांचा उपर्ण जे आहे तिथंच राहून गेलं. म्हणजे इतके ते विसरले. त्यांचं डोकं किती चक्कर म्हणजे असं किती त्यांचं मन भ्रमित झालं असेल, चकित झालं असेल, मी कल्पना करू शकता. मग कोणीतरी जाऊन त्यांना त्यांचं उपर्ण दिलं तिच्यामध्ये. तसंच हे विद्यासागरांचं आहे. खूप चांगले गुण आहेत की नाही. आपण ज्याला धार्मिक म्हणू शकू की नाही, याला धार्मिक असं म्हणतात. पण धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे की नाही. एक सात्विक माणूस आहे की नाही. खूप चांगली गोष्ट आहे की नाही. जसं आपण गेल्या प्रवचनात बघितलं की सर्वसाधारण लोक कसे असतात, मोघ आशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा असतात. त्यांचं चित्त ठिकाणावर नसतं. त्यांचे जे आदर्श असतात ते मोघ असतात, व्यर्थ असतात. त्यांची कर्म व्यर्थ असतात की नाही. त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही, वाईटच निष्पन्न होतं. त्यांचं ज्ञान पण मोघ असतं. मोघ आशा मोघ कर्माणु मोघ ज्ञान विचेतसा. कारण त्यांना काहीच कशाची त्याचा संबंध येत नाही की नाही. उच्च गोष्टींशी त्यांचा संबंधच येत नाही की नाही. कारण काय, आसुरीं प्रकृतीं चैव मोहिनीं श्रिताः. त्यांची प्रकृती, त्यांचा स्वभाव, त्यांचे संस्कार कसे असतात, आसुरी असतात आहे की नाही. आणि जगाला जसाचा उल्लेख वचनामृतात सतत येतो, जगाला भुरळ पाडणारी जी मोहिनी शक्ती आहे की नाही, त्याला गीतेमध्ये माया म्हटलं आहे. मम माया दुरत्या, 7व्या अध्यायामध्ये माझी माया दुरत्या, ती त्यांनी जगाला भुरळ पाडली. हा उल्लेख श्रीराम वचनामृतामध्ये वारंवार येतो की नाही. आपण सगळे त्याच्या अंतर्गत आहोत. मग त्या मोघाशा मोघ कर्माने तो भुरळ पाडली. मोहिनी प्रकृतीम श्रिता, त्याचा आश्रय घेतला आहे आणि देवबिवकडे सगळे विसरून गेले की नाही. जसा रावण होता, ज्याप्रकारे दुर्योधन होता, कंस होता, हे सगळे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत की नाही. दुःशासन आहे, कर्ण आहे, शकुनी आहे, धृतराष्ट्र आहे, हे सगळे आसुरी प्रवृत्तीचे उदाहरण आहेत की नाही. हे सगळे म्हणजे देवाला कुठे काही त्याचा संबंधच नाही आहे पूर्णपणे त्यांच्या सगळा.
काय सुंदर आहे. मोघ आशा, मोघ कर्माणू, मोघ ज्ञान, हे आपल्याला डोळ्यासमोर येतं. धृतराष्ट्र इतकं जिवंत उदाहरण आहे की नाही. दुर्योधन डोळ्यासमोर येतो, कर्ण डोळ्यासमोर येतो. का? कारण ते सगळं मोघाश आहे, मोघ आहे, मोघ आहे, व्यर्थ व्यर्थ व्यर्थ, सगळं वाया जातं की नाही. अमोघ वाया जात नाही. जे करतो आपलं ज्ञानही वाया जातं, कर्मही वाया जातं, आपलं सगळंच काही वाया जातं नाही. त्याच्या उलट आहे की महात्मानस्तु मां पार्थ. हे अर्जुना, सगळेच असे लोक नसतात. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात जग किती विचित्र आहे. हे जग किती विचित्र आहे बघा. या जगामध्ये कितीतरी प्रकारची लोक असतात. बघा किती विलक्षण आहे हे जग. नाही, ही माया आहे, भगवंताची माया आहे. मम माया दैवी की नाही. काय विलक्षण आहे बघा. याच्यावर खूप विचार व्हायला पाहिजे आहे की नाही. आपण उघड्या डोळ्यांनी जग बघायला पाहिजे आहे की नाही. आपले डोळे बंद असतात नाही. ज्ञानचक्षू आपले बंद असतात, ज्ञानचक्षू नसतातच आपल्याकडे की नाही. आपण एकतर जन्मांध असतो धृतराष्ट्रासारखे, नाहीतर गांधारीसारखे डोळ्याला पट्टी बांधलेली असते. आणि दोन्ही गोष्टी असल्यानंतर जे काही घडायचं ते महाभारत घडतं मग आहे की नाही. जगभर महाभारत म्हणजे काय आहे? प्रातिनिधिक आहे की नाही. जेव्हा आपल्याला दृष्टी नाही आहे, दृष्टीहीन आहोत आपण, आणि दृष्टी असूनही आपल्या डोळ्यावर पडदा घेतलेला आहे, बघायचं नाही आपल्याला, मग काय होतं? महाभारत घडतं आहे की नाही. प्रचंड संहार होतो, विनाश होतो, खूप मोठं नुकसान होतं. म्हणून इथे ते म्हणतात हे आपल्याला बघायला पाहिजे. काय विलक्षण जग आहे की नाही. त्याचं वर्णन पण सुंदर करतात. ते म्हणतात हे बघा किती प्रकारच्या वस्तू, चंद्र, सूर्य, नक्षत्रे, तऱ्हेतऱ्हेचे जीव, लहान मोठे, चांगले वाईट, हे सगळं बघायला पाहिजे की नाही. कुणाला जास्त शक्ती तर कुणात कमी. आता बघा श्रीरामकृष्ण सहजपणे सांगतात आहे की नाही. ते ज्ञानी नाही, विज्ञानी पण आहेत. आपण म्हणतो प्रत्यक्ष अवतार आहेत. कृष्ण काय प्रत्यक्ष अवतार आहे. मी धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म काय आहे हे लोकांना स्पष्टपणे कळावा. धर्म म्हणजे दोन आहे की नाही. धर्म म्हणजे जगातला धर्म, जगाच्या पलीकडला धर्म. त्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही त्या 4थ्या अध्यायामध्ये लागोपाठ येतात आहे की नाही. तुम्हाला स्वर्ग मिळेल, नाहीतर तुम्हाला मोक्ष मिळेल आहे की नाही. आहे ना. जसं ते म्हटलं ना, हे माझं दिव्य जीवन आहे की नाही. मी काही लौकिक नाही आहे, मी दिव्य आहे की नाही. माझी कर्म दिव्य आहे, मम दिव्य आहे. माझं जीवन जन्म दिव्य आहे, माझं कर्म दिव्य आहे. ते मोघ नाही आहे, अमोघ आहे की नाही. जन्म कर्म चमे मे म्हणजे मम, दिव्यमय ते की नाही. हे दिव्य आहे जाणणं. त्यांचे प्रत्येक शब्द दिव्य आहे. त्यांच्या मुखातून निघाणारा प्रत्येक शब्द हा दिव्य आहे, मंत्ररूप असतो. म्हणून ऋषींना मंत्रद्रष्टे म्हणतात आहे की नाही. आता ऋषींचा उल्लेख येईल आता याच्यामुळे की नाही. ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं. ऋषींच्या तोंडातून जे काय बाहेर पडतं ते मंत्रस्वरूप असतात. ऋषया मंत्रद्रष्टा रहा. ऋषी मंत्र बघतात आहे की नाही. आपण पुस्तकातले वाक्य वाचतो, त्यांना ते मंत्र दिसतात. मंत्रांनी त्यांना बघितलं आहे की नाही. प्रेरणा आहे ती की नाही. ईश्वराची प्रेरणा, ईश्वराच्या प्रेरणेने त्यांच्यामध्ये ते म्हणजे ईश्वरच त्यांच्या मुखातून बोलत आहेत. आपण वचनामृताच्या शेवटी परिशिष्ट वगैरे येतात, जेव्हा स्वामी विवेकानंद त्यांच्या बंधू संबोधित पहिला जो मठ आहे वरानगरचा, तिथे ते म्हणतात की मला सगळे मंत्र सुवर्णाच्या अक्षर दिसत असतात डोळ्यासमोर, असं म्हणतात ते तिथे. याचा उल्लेख आहे शेवटी परिशिष्टामध्ये की नाही. ते मंत्र आहेत, मंत्ररूप आहे. म्हणून गीता मंत्ररूप आहेत की नाही. जरी आपण त्याला श्लोक म्हणतो, त्याला मंत्र म्हणत नाही. उपनिषद मंत्र असतात आहे की नाही. पण स्मृती जरी असली, गीता ही स्मृती आहे, श्रुती नाही आहे. पण तो प्रत्यक्ष भगवान ते सांगत आहेत. या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्मा विनिश्रुता. त्यामुळे आपल्याला काय दिसतं तिथे की श्रीकृष्णाच्या मुखातून येत आहे ते मंत्ररूपात येतात आहे. प्रत्येक शब्द काय अद्भुत आहे आणि उपदेशाने भरलेला आहे. म्हणून आपण जीवनभर गीता वाचली, किती स्मरण केलं, किती चिंतन केलं, तरी आपल्याला वाटतं आपलं काही समजलं नाही, अजूनही बरंच समजायचं राहिलं आहे की नाही. किंवा गीता समजली असं म्हणणं चुकीचं आहे. कारण काय, कारण ते सगळे मंत्र आहेत की नाही, प्रत्यक्ष आहेत ते. जसं आपण प्रत्यक्ष, तुम्ही प्रत्येक व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष, तसं ते मंत्र प्रत्यक्ष आहे. ते शब्द नाही आहे की नाही, ते प्रत्यक्ष आहे. आणि ही गोष्ट बघा श्रीरामकृष्णाच्या दृष्टीने अतिशय साधारण गोष्ट आहे, सहज बोलून जातात. परंतु
आता हा प्रश्न विद्यासागरांनी म्हटलं आहे, त्याने म्हणजे परमेश्वराने काय कुणाला जास्ती आणि कुणाला कमी शक्ती दिली आहे? आता आपल्याला माहिती आहे, आपण वाचून वाचून आपल्याला कळतं की ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही आहे. हा काय आधी काय म्हणतात, एखाद्या अज्ञ माणसाने किंवा वेड्या माणसाने विचारावा असा प्रश्न आहे. पण एक विख्यात ज्ञानी माणूस, वाचन केलेला माणूस प्रश्न विचारतो आहे, काय कुणाला जास्ती आणि कुणाला शक्ती दिली आहे की नाही? आणि श्रीरामकृष्ण त्याचं उत्तर बरोबर देतात की हो, प्रश्नच नाही आहे की नाही. ते म्हणतात प्रश्नच नाही आहे त्याच्यापासून. परंतु सर्वसाधारण माणूस या, आता ईश्वरचंद्र विद्यासागर हे अध्यात्माला मांडतात, धर्माला मांडतात आहे की नाही. आणि सर्वसाधारण माणूस त्याच्या काही देणंच नाही. त्यांनी समजा प्रश्न विचारला, ओके हा माणूस वेडा, याला काही समजत नाही, याला काहीच माहीत नाही आहे, म्हणून असल्या प्रकारचे विचार तो आपल्या मनात बाळगतो, धारणा बाळगतो, आणि त्याला काहीच कळत नाही आहे की नाही. तो काही बोलू शकतो, त्याच्या मनात त्याला काहीच कल्पनाच नाही आहे की नाही. पण विद्यासागर तसे नाही आहेत, पण त्यांचीसुद्धा तशीच जाणीव आहे, तशीच धारणा आहे. जसं आपण पहिल्यांदा बघितलं, ईश्वराला तर कोणी जाणू शकत नाही. श्रीरामकृष्ण म्हणतात ईश्वराला कोणी जाणू शकत नाही. पण श्रीरामकृष्ण जेव्हा म्हणतात ईश्वराला जाणू शकत नाही, त्याचा अर्थ वेगळा असतो. जेव्हा हे म्हणतात विद्यासागर म्हणतात, त्याचा अर्थ वेगळा असतो की नाही. जेव्हा श्रीरामकृष्ण जाणू शकत नाही, याचा अर्थ श्रीरामकृष्ण हा जसं गीतेमध्ये म्हटलं आहे, अव्यक्त काय कूटस्थमचलम ध्रुवम की नाही. त्याला कसं काय जाणणार तुम्ही? ईश्वर साखरेच्या पहाडासारखं आहे आणि तुम्ही मुंगीसारखे आहात की नाही. खूप झालं तर एक कण, ते म्हणतात शुकदेवाने जाणलं होतं म्हणजे किती झालं, एक कण. अनंत आहे ते, अनंताला तुम्ही काय जाणणार आहे की नाही. तिथे तुमचं मन पोहोचतच नाही की नाही, मनाची झेपच नाही तिथं जात, त्याला तुम्ही काय जाणणार? तर ब्रह्माला कसं काय जाणणार? याचा अर्थ श्रीरामकृष्ण म्हणत जाणणार नाही, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं जाणता येतो. त्या ब्रह्म साखरेचा जो डोंगर आहे, पहाड आहे, त्याच्यामध्ये जो एक कण आहे तो तुमच्या दृष्टीने पुरेसा आहे. विद्यासागर जेव्हा म्हणतात की ईश्वराला काही जाणता येत नाही, याचा अर्थ तो होतो की ईश्वरी जाणण्याची वस्तूच नव्हे की नाही. आणि असेच आधुनिक शिक्षित झालेल्या माणसाची मतं अशीच असतात, अशी कच्ची, अर्धकच्ची आहे की नाही. अर्धकच्ची असतात किंवा कच्ची असतात किंवा काहीच नसतात, तरी त्याला मात्र वाटत असतं, त्याची पक्की धारणा असते की मला मात्र खूप कळलेलं आहे. हा एका मोठा गोंधळ होतो आहे की नाही. आणि आपल्याला या अध्यायात खूप छान दिसतो आहे की नाही. ते आहेत. नंतर जसं तुम्हाला म्हटलं की ते बंकिमचंद्र चॅटर्जी आहेत, नंतर ते हे आहेत मायकेल मधुसूदन दत्त आहे, काही अध्याय खूप सुंदर आहेत. त्यातलाच हा एक अध्याय आहे की नाही. हे खूप विख्यात नावाजलेले लोक त्यांना मांडणारे आहे की नाही. असं काही नाही ते स्वतःलाच सगळं त्यांना खूप. केशवचंद्र सेन आहेत की नाही. केशवचंद्र सेन भक्तिभाव आहेत की नाही, त्यामुळे ते थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहे. पण सगळ्या कल्पना अशाच आहेत की नाही. ते काही पुढे जाऊ शकले नाही जास्ती. का? कारण वाढत्या वयामध्ये ते श्रीरामकृष्णांकडे आले की नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या पक्क्या होऊन गेल्या होत्या. पण असं सुद्धा श्रीरामकृष्णांचं ते महत्त्व समजू शकले की नाही, त्यांना ॲप्रिशिएट करू शकले. हे त्यांचं वेगळेपण. इथे त्यांना खूप सुंदर उत्तर दिले. तर ते तुम्ही प्रश्नच नाही याच्यामध्ये की शक्तीच्या अभिव्यक्तीत मात्र तरतमत आहे, तसं नसतं तर एक माणूस एकलाच पळून जातो बघून आणि एक माणूस 10 माणसाला तोंड देतो, असं का? याचं कारण काय? ईश्वर हा विभूरूपाने सर्वत्र आहे. सर्वत्र गमचिंत्यांच कूटस्थमचलम ध्रुवम, 12वा अध्याय गीतेचा नाही. सर्वत्र सगळ्यांमध्ये विभूरूपाने तो आहे. परंतु किडा मुंगीत देखील तो आहे नाही. परंतु काय, तो त्याच्या अभिव्यक्तीत मात्र, शक्तीच्या अभिव्यक्तीत मात्र कमतरत आहे. काही ठिकाणी जास्ती आहे, काही ठिकाणी कमी आहे की नाही. हा प्रश्न का उद्भवतो? हा प्रश्न याच्यासाठी आपण सगळे एक आहोत की नाही. एक आहोत या शब्दाचा अर्थ काय की नाही. सगळे धर्म एक आहेत, याचा अर्थ काय? आपण त्याच्या अर्थामध्ये खोलात न जाता आपण कसं तरी अगदी बरोबर समजून घेतो आणि त्याचे परिणाम फार वाईट होतात. मग त्याला सरळ म्हणतात, तुम्हाला काय 2 शेंगं फुटलीत काय की नाही. तुमच्या दया अधिक, तुमच्या ज्ञान अधिक, आणि म्हणून तुमच्याकडे आम्ही बघायला हे तरी म्हणाल की नाही. नाही, तुम्ही जे म्हणता की सगळे एकच आहेत, सगळे एक कुठे आहेत त्याच्यामध्ये? तर इथे काय, हे जग किती विलक्षण आहे की नाही. याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे लोक असतात. आणि जसं इथे शंकराचार्यांचा उल्लेख येतो, शुकदेवांचा उल्लेख येतो, आणि इथे आता ऋषींचा पण उल्लेख आला आहे, चैतन्यदेवांचा उल्लेख आला आहे, ऋषींचा उल्लेख आला आहे. ते आपल्यासारखेच होते, किंबहुना आपल्यासारखे नव्हते आहे की नाही. आपण अंगभर कपडे घालतो, त्यांच्याकडे कपडेच नसतात की नाही. ते स्वतःला काही नीटनेटके ठेवत नाही, जटा आहेत त्यांच्या, दाढी वाढलेली आहे की नाही.
म्हणजे आपण तरी नीटनेटके राहतो, चांगले फॅशनेबल कपडे घालतो वगैरे वगैरे वगैरे, आहे की नाही. ते तसे नाही आहे. एकदम ज्याला आपण म्हणतो एखादा आदिवासी जंगलातला ज्याच्याकडे काहीच नाही तशा प्रकारे राहतात ते. पण माणूस फक्त बाहेरून बघायचा नसतो, आतून बघायचा असतो, आहे की नाही. महात्मा नस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतिमाश्रिता, आहे की नाही. तू म्हणजे परंतु अर्जुना असे जे लोक असतात काय, आसुरीम प्रकृती मोहिनीम श्रिता, आसुरी भाव असणारे आणि भुरळ पाडणाऱ्या त्या मायेच्या याच्यात आलेले, त्याच्या तडाख्यात सापडलेले तू म्हणजे परंतु दुसरे पण लोक असतात. त्याच्यानंतरचा श्लोक आहे 9व्या अध्यायामध्ये, महात्मा नस्तु माम पार्थ, हे पार्था दैवीम प्रकृतिमाश्रिता. जसे मोहिनी प्रकृती आश्रित आहे तसे दैवी प्रकृतिमाश्रित आहे. मग ते काय करतात, त्यांचं वेगळे पण कशात आहे, भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम, किंवा येतं यामध्ये की माझी अनन्य भावानी भक्ती करतात, माझं भजन करतात. नाही अनन्य भावानी, त्याला दुसरा न अन्य भावा, त्यांच्या मनामध्ये दुसरा कोणताही भाव नाही, कोणताही जागतिक भाव नाही आहे. हे सगळं जागतिक आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर हे सगळे जे आपण ज्यांचा उल्लेख केला आत्ता, ते सगळे काय आहे, ते सगळे जागतिक विचार आहे त्यांचे, आहे की नाही. जागतिक, जगाला धरून आहे, जग पण आणि हे पण, आणि ते काही तात्विक नाही आहे. त्याच्यामध्ये तात्विकता नाही आहे, शुद्धता नाही आहे, की नाही. तात्विक म्हणजे स्पष्ट असते, तिथं स्पष्टता असते, की नाही. आपल्याला खूप माहिती आहे, खूपशा गोष्टी माहिती आहेत, पण त्याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे, की नाही. गोंधळ आहे. म्हणून श्रीरामकृष्ण तर बोलतात बघा, कुठे गोंधळ नाही आहे. विवेकानंद तुम्ही वाङ्मय वाचा, गीता वाचा, ते गोंधळ नाही आहे. जे काय निश्चित आणि स्पष्ट आहे, की नाही, ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की तिथे एकदम स्पष्टता आहे. आणि म्हणूनच आपण डोळे झाकून त्याच्याकडे घ्यायला पाहिजे. नाही तर आपण कशावर विश्वास कशाला टाकू नये. आपण असं म्हणतो भोळसटपणा असू नये, बरोबर आहे की नाही. पण काही काही गोष्टी असतात, तुम्ही धावन निमिल्यवा नेत्रेन स्खलेन पतेरिह, आहे की नाही. तुम्ही धावन निमिल्य, तुम्ही डोळे झाका, पट्टी बांधा आणि हायवेला जिथे गाड्यांची गर्दी आहे तुम्ही सुसाट पळा, काही होणार नाही तुम्हाला. भागवत 11 स्कंद, आहे की नाही. वा नेत्रे, किंवा उघडे डोळे दाखवून तुम्ही करा. न स्खले न पते रिह, तुमची चूक होणार नाही, तुमचं काही नुकसान होणार नाही, आहे की नाही. हे सुंदर आहे. कारण काय, तुम्ही कशाचा आश्रय घेतला आहे, की नाही. तुम्ही देवाचा आश्रय घेतला आहे. ते परमतत्व आहे, तात्विक आहे, संपूर्णपणे तात्विक आहे. तिने तिथे बोळसटपणा गोंधळपणा काही नाही आहे. मग आपण काय हे एकच गोष्ट दुसरीकडे वापरतो, आहे की नाही. तसं नव्हे, काही गोष्टी निशंकपणे आपण स्वीकारू शकतो, तिथे शंकेला जागा नाही. त्याला श्रीरामकृष्ण म्हटलं विश्वास, त्याला श्रीरामकृष्ण विश्वास म्हणता येते. त्याचं दिलं आहे की हा बिभीषणाला, आहे की नाही, बिभीषणाने एकाला दिलं, एकात बांधून. या 7व्या अध्यायात पण त्याचा उल्लेख आला आहे. आधी पण आपण बघितलेला आहे की हा विश्वास जो आहे, हा विश्वास ते म्हणतात तुम्ही कितीही पापं केलेली असतो, म्हणजे पापं करा असं, आणि मग विश्वास जर असं नाही तर विश्वास बस नाही, याचा अर्थ त्याचा काही स्पर्शच होत नाही. हे तत्त्व आहे, हे औपनिषदिक तत्त्व आहे. गीता पण तेच म्हणते, आहे की नाही. अपिचे सुदराचार वगैरे, अपिचे दसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमा. हे कसं आहे, हे तात्विक आहे, तत्त्वज्ञानाला धरून आहे, की नाही. तत् म्हणजे ब्रह्म, ते ब्रह्म नेहमी शुद्ध असतं, ते कधीच अशुद्ध होत नाही, की नाही. नित्यशुद्ध बुद्धमुक्त स्वभाव असतं, त्याच्यामध्ये कोणताही डाग पडत नाही कधी, की नाही. ही ब्रह्मविद्या आहे, की नाही. मग ते महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम, की नाही. त्यांना भूतादिमव्यम ते म्हणतात. हे सगळं जग आहे भूत आदी, त्याला भूत आदी म्हटलं. संपूर्ण जग हे तुम्हाला डोळ्याने दिसते, तुम्हाला अनुभव येतो, त्याला काय ज्ञात्वा भूतादि अव्यम. हा अविनाशी ब्रह्माचा विस्तार आहे, की नाही. अव्यय म्हणजे अविनाशी ब्रह्माचा विस्तार. हे जाणून, आहे की नाही, महात्मा लोक काय करतात, भजन्त्यनन्य मनसो. त्यांना हे सगळं इतकं नीट कळतं, त्यांच्यामध्ये इतकं भिनलेलं आहे की ते अनन्य मनस त्यांचं होतं, न अन्य मनस. हा त्यांचं मन आपलं मन कसं आहे,
अनन्य नाही आहे की नाही. म्हणून आपल्याला ध्यान नाही करता येत की नाही. नेमकं त्यावेळी इतक्या गोष्टी आपल्या मनात येतात. कारण काय, आपण अनन्य मनसं नाही आहे आपल्याकडे. ती तात्विक भूमिका आपली नसल्यामुळे, तत्त्वज्ञान आपल्यामध्ये मुरलेलं नसल्यामुळे आपल्याकडे अनेक गोष्टी असतात, असंख्य गोष्टी आपल्यामध्ये काय करतात, गदारोळ करत असतात, धुमाकूळ माजवत असतात. पण ते कसं सुंदर वर्णन आहे, भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूता. ज्यांना कळलं आहे की एकच तत्व आहे त्याला म्हणतात ब्रह्म की नाही. त्यामुळे संपूर्णपणे त्यांना त्या तत्त्वाला शरण जातात आणि त्यांना ते महात्मा म्हटलं. अशा प्रकारचे लोक असतात जगामध्ये आणि त्यांनाच श्रीरामकृष्ण ऋषी म्हटले आहे की नाही. फार प्राचीन कल्पना आहे आणि सगळ्यातले विचारायचं पारंपरिक आहे की नाही. तिथे परंपरा नाही आहे, तिथे संप्रदाय नाही आहे. मूर्खवद एव उपेक्षणी हा शंकराचार्य म्हणतात आहे की नाही. याच्याचं बोलणं काय, जसं मूर्खांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत नाही तशा प्रकारे यांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मूर्खवत एव उपेक्षणे, त्याची उपेक्षा करा की नाही. ही परंपरा आहे की नाही. ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं. सुंदर वाक्य आहे, मला हे वाक्य खूप आवडतं की नाही. ऋषींना ब्रह्मज्ञान, किती 4 शब्द आहे. ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं की नाही, पण पॉझिटिव्ह आहे की नाही. ते महात्मा आहे म्हणजे कसे आहे, संपूर्णपणे वेगळं आहे. त्यांना नुसतं आपण जरी स्मरण केलं त्यांचं की नाही तरी आपलं मन उंचावतं की नाही. ऋषींना ब्रह्मज्ञान, असे लोक असतात जगामध्ये. शुकदेवांसारखे जगात असतं, फारच कमी असतात पण असतात. ते तुम्ही डोळ्यांसमोर ठेवा आहे की नाही. असे अर्धवट कच्चे लोक किंवा ज्यांना काही समजत नाही, जे नुसतेच फक्त काय बाकीचे लोक मानतात म्हणून तुम्ही माना असं नाही. माना ते ऋषींना. हे कोणाला सांगतात आहे, ईश्वरचंद्र विद्यानं सांगत आहेत. प्रत्येक गोष्ट जरी बाकीचे लोक बसले आहेत तरी ईश्वरचंद्र विद्यासागरांना संबोधून ते करतात. का त्यांना माहीत आहे इथे यांना हिट झालं पाहिजे. ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं म्हणजे ते ब्रह्मज्ञान आपल्यापर्यंत पोचलेलं आहे की नाही. अनादिकाळापासून ते आपल्यापर्यंत पोचलं आहे, परंपरेने आपल्यालापर्यंत पोचलेलं आहे आणि ते पुढे ते जाणार आहे. अविनाशी ते ज्ञान आहे की नाही. ते अक्षरज्ञान आहे की नाही. अनिर्देश आहे की त्याला अनिर्देश म्हटलं आहे की नाही. सर्वत्र गमचिंत्यांच अचिंत्य आहे. सर्वत्र गमचिंत्यांच कूटस्थमचलं ध्रुवं संनियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत. काय सुंदर वर्णन आहे. सर्वभूत हिते रताः. खरं खरं जगाचं हित ते करत असतात. संनियमेन्द्रिय सर्वत्र समबुद्धया. सर्वांविषयीची समबुद्धी त्यांच्यात असते, आपल्यात कसली असणार. आपण फारच अतिसामान्य. सामान्य म्हणणं आपल्याला खरं म्हणजे तो बरोबर नाही शब्द हा की नाही. अतिसामान्य म्हणता येईल. त्यामुळे किती फरक आहे. म्हणून ते म्हणतात ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं पण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्यासाठी समर्पित केलं होतं की नाही. कारण काय, त्यांना या जगाकडून काही अपेक्षित नव्हतं. भोगवासनेचा लवलेश असल्यास हे ब्रह्मज्ञान होत नसतं की नाही. लवलेश म्हणजे किंचित जरी असेल, त्यांच्यात किंचितसुद्धा या जगातनं काही घेण्याचा, त्याचा जगाचा काहीतरी आनंद घेण्याचा, सुख मिळवण्याचा लवलेशसुद्धा इच्छा नव्हती. इच्छाराहित्य, वासनाराहित्य संपूर्ण त्यांच्यामध्ये होतं. की सुंदर आहे. हे किती मोठे उदाहरण आहेत की नाही. आणि त्यासाठी त्यांनी किती प्रयत्न करत असतात. हे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी ऋषी लोक केवढा तरी प्रयास करीत की नाही. किती प्रयास करीत हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला काहीच करता येत नाही. पण त्यांचं नुसतं डोळ्यासमोर ठेवलं तरी आपल्याला कितीतरी प्रेरणा मिळत असते. केवढा तरी प्रयास करीत सकाळच्या प्रहरी आश्रमातून बाहेर पडत, सारा दिवस एकांतात एकटेच ध्यानधारणा करीत, कोणी सोबत नाही. रात्री आश्रमात परतून थोडी कंदमुळं भक्षण करीत, दर्शन श्रवण स्पर्श इत्यादिकांच्या विषयांपासून मनाला अगदी अलिप्त ठेवीत हे आदर्श तुमच्यासमोर ठेवलं आहे की नाही. त्याच्या आपण जवळपाससुद्धा पोचत नाही की नाही. खूप 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 दूर आहोत परंतु हे आदर्श आहे की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की बिफोर युअर आईज हायेस्ट आयडियल. तुमच्या डोळ्यासमोर नेहमी सर्वोच्च आदर्श. इथे श्रीरामकृष्णांनी सर्वोच्च आदर्श ऋषींचा आदर्श ठेवला आहे की नाही. की बघा त्यांनी म्हणून त्याला ऋषीऋण म्हणतात. त्यांनी आपल्यासाठी काय की नाही केलं आहे. मातृऋण म्हणतात, पितृऋण म्हणतात, ऋषीऋण त्याच्यातलं ऋषीऋण आहे, देवऋण असतं. कर्ज आहे ते त्यांनी आपल्यासाठी केलं. कोणासाठी केलं, त्यांना काहीच पाहिजे होतं की नाही. पण त्यांचा ते तशी त्यांची दैवी प्रकृती होती की नाही. म्हणून ते शंकराचार्य आपल्या रामदासांनी ईश्वराचे देणे आहे, ते ईश्वराचे हे होते, पाठवलेले लोक होते की नाही. म्हणून हे ते करीत तेव्हा कुठं त्यांना ब्रह्माचा बोध होई. म्हणजे ब्रह्माचा बोध होत असतो आणि त्यांना झाला होता. त्यांच्या अंतःकरणात स्वतःच्या अंतःकरणात साक्षात्कार होई.
साक्षात्कार ते ब्रह्माला जसं इथे म्हटलं आहे की आपण शेवटी ज्यांनी याचा सिद्धांत जो मांडलेला आहे श्रीरामकृष्ण आपण म्हटलं आहे की त्यांना काय त्याच्याच कृपेनं त्याचं प्रत्यक्ष दर्शन घडतं. त्या म्हणजे हे ऋषींनी सगळं केल्यानंतर परमेश्वराला त्यांची दया आली, करुणा आली आणि त्यांनी त्याला दर्शन दिलं. ऋषींना दर्शन दिलं त्यांच्या अंतःकरण. म्हणून आपलं दर्शन जे आहे अंतःकरणात होतं. आकाशाकडे आपण बघत नाही, आपण अंतःकरणात बघतो आहे की नाही. गीतेमध्ये जसं म्हटलं आहे की तुम्ही काय की जो बाहेर बघत नाही हे बघत नाही, त्याचे डोळे कसे आहेत, अर्धनिमिष आहेत. म्हणजे तो झोपतही नाही आहे आणि जागाही नाही आहे. तर काय आहे, तो त्या बोधामध्ये जागा आहे. इथे म्हणतात तेव्हा कुठं त्याला भगवंताच्याच कृपेने हळूहळू दर्शन घडतं. ईश्वराला पाहता येतं, त्याच्याबरोबर बोलता येतं. जसं सध्या मी तुमच्याशी बोलतो आहे तसं की नाही. हे फार आवश्यक आहे. हे ईश्वरचंद्र विद्यासागरांसाठी आवश्यक आहे हे वचन आणि सगळ्यांसाठीच आवश्यक आहे की नाही. कारण हेच कोणीतरी ठामपणे सांगायला पाहिजे, पण कोणी सांगून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला भगवद्गीतेला बघता भगवान श्रीकृष्ण पाहिजे आणि श्रीरामकृष्ण वचनामृतातले बघते श्रीरामकृष्ण पाहिजे. ते जेव्हा सांगतात तेव्हा मग आपल्याला निःशंकपणे स्वीकारायला काहीच हरकत नाही आहे. विषय आपण पुढच्या प्रवचनात बघू. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.